धावायला पुढे 4 झाला आणि मागे 8 झाला. जबरदस्त हे धावणारे आहेत ना, यांच्यात काहीतरी विशेष आहे, काहीतरी घटमॅट आहे. पुन्हा एकदा दया इसमे पुस्तक गडबड आहे. जबरदस्त कौतुक आहे. चला वर्गवाडी संघाचा सुद्धा संघ नव्या तेजीनं नव्या उमेदीनं बघितलं तर एका बाजूला सचिन आहे, दुसऱ्या बाजूला प्रसन्न आहे. बघूया एक जबरदस्त सामना आहे. मैदान स्वीकारलं जात आहे. स्वप्नील गुरसरे आपण सुद्धा समालोचन करूया दोघांनी. मित्रांनो माझा पण स्टॅमिना आहे जरा, उद्या पण उद्यापासून 3 दिवस त्या गेलेवरच जायचं आहे. मित्रांनो आज जर का 10 गोळ्या 20 घेतल्या तर उद्या तिकडे 20 खायला लागणार आहेत. नाही तर आम्ही या ठिकाणी अँकरवर केला जातो. जबरदस्त डिफेन्स आहे. पहिल्या रेड मध्येच या ठिकाणी अमित मैदानाच्या बाहेर जातो. जसा सनद जयसूर्या पहिल्या षटकापासून चौकार षटकारांची आतषबाजी करायचा आणि समोरील संघावर दबाव आणायचा, तसा या ठिकाणी दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो संगरवाडी संघाकडून. बघूया 5 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू आहे. भारदस्त शरीर यष्टीचा खेळाडू आहे. 2-2-2चं क्षेत्ररक्षण आहे. थोड्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा खेळाला सुरुवात होते. 6 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू आहे. एक जबरदस्त अशी वेगवान चढाई करण्याचा जसा मानस आहे. एक नेता 2 नेला, 2 गुणांची कमाई होते. अमित मैदानात येतोय. पुन्हा एकदा 6 नंबर जर्सी परिधान केलेला सनगरवाडी संघाचा हा खेळाडू आहे. बघूया आता लील्या पण बाहेर, अविनाश पण बाहेर. दोघांनी ठरवलेलं आहे. बाहेर गेलं तर दोघांनी, आत आलेलं तर दोघांनी, सगळं दोघांनी. खेळ माहिती असणार आहे की कुठल्या खेळाडूचा खेळ कसा असणार आहे. हा जो खेळाडू हा वेगवान खेळाडू आहे. जबरदस्त अशी रेड करण्याचा प्रयत्न आहे. स्कॉर्पिओ किक मारण्याचा प्रयत्न आहे. उंचीनं छोटासा जरी खेळाडू असला तरी कामगिरी मात्र मोठी आहे. निदान रेषा पार करतोय, मध्यरेषेचा स्थिरावतोय आणि आपल्या प्रांगणात पडतोय. पुन्हा एकदा 6 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू आहे. हा सुद्धा सामना एक जबरदस्त बघायला मिळणार आहे, कारण दोन्ही संघ हे अतिशय नावाजलेले असे संघ आहेत. सनगरवाडी संघ असेल, हुर्देवाडी संघ असेल, त्यामुळे हा सामना एक जबरदस्त सामना या मैदानावर आपल्याला बघायला मिळणार आहे. निदान रेषा पार करतोय, मध्यरेषेचा स्थिरावतोय, अंदाज घेतोय आणि आपल्या प्रांगणात परततो. पुन्हा एकदा अमित या ठिकाणी चढाईसाठी येतो. पहिल्या रेड मध्येच अमितला या ठिकाणी एक अँकर होल्ड केला गेला होता. अमितला बाद केला होता. मात्र अरे नक्की काय झालं हे आम्हालाच माहिती नाही. तिकडनं तिकडा आणि तिकडनं तिकडा. पुन्हा एकदा निदान रेषा पार करतो. आता मात्र 1 गुण प्राप्त होतोय. शेवटी अमितनं नेला. पुन्हा एकदा 2-2-2चं क्षेत्ररक्षण आहे. अशा वेळेस अविनाश मैदानाच्या बाहेर आहे. बघूया स्वतःच्या डाव्या कॉर्नर मधून हा चढाई पडतो. थोडासा दुखापतग्रस्त या ठिकाणी झाला होता पहिल्या रेड मध्ये जेव्हा अमितला डिफेन्स केला होता. दरम्यान पुन्हा एकदा अमित एक आवाज दिला खेळाडू. मागच्या रेड मध्ये सुद्धा अमितनं 1 गुण प्राप्त केला होता आणि पहिल्या सामन्यात जर का अमितचा खेळ बघितला तर एक जबरदस्त खेळ अमितनं सुद्धा केला होता. बघूया पुन्हा एकदा 2-2-2चं क्षेत्ररक्षण असताना या ठिकाणी 2 गुण. पुन्हा एकदा आता मात्र 2वर डायरेक्ट आहे. 3rd रेड आहे. बजर झालेला आहे. याच्या पुढचा जो सामना होणार आहे तो जुगाई विग्रवली वर्सेस सुखाई नांदवत आपल्यासाठीचा पहिला पुकार आहे. आपण तयार राहायचंय. दरम्यान पुन्हा एकदा 6 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न आहे. एक पुरुषतंत्र केला जातोय, एक धक्कातंत्र केला जातोय आणि 1 गुणांकन प्राप्त होतोय. सुपर ट्रॅकल ऑन आहे. जेव्हा 3 किंवा 3 पेक्षा कमी डिफेंडर जर का मैदानात असतील आणि चढाईपटूला पकड झाली तर 2 गुण त्या संघाला मिळत असतात. असा कबड्डीचा नियम आहे. दरम्यान निदान रेषा पार करतो. सुपर ट्रॅकल ऑन असताना चढाईपटूला माहिती आहे की आता आपण कसा खेळ करायचा. गुणांचा आलेख बघितला
तर थोडासा आलेख उंचावलेला बघायला मिळतोय. तो उरुंगवाडी संघाच्या बाजूने निदान रेषा पार करतोय आणि आपल्या प्रांगणात परततोय. पुन्हा एकदा सचिन दुसऱ्या खेळाडूला कानमंत्र देतोय. पुन्हा एकदा 2-2-2-1 क्षेत्ररक्षण असताना स्वतःच्या डाव्या कॉर्नर मधून चढाईसाठी सज्ज होतोय. एक भारदस्त शरीर यष्टीचा चढाई पडतोय. स्कॉर्पिओ किक मारण्याचा प्रयत्न आहे. निलेश याला स्कॉर्पिओ किक मारण्याचा प्रयत्न आहे. बघूया निदान रेषा पार करतोय. पुन्हा एकदा आतमध्ये जातोय आणि आपल्या मैदानात प्रांगणात परततोय. अमी सुपर ट्रॅकल ऑन आहे. अतिशय वेगवान चढाई करण्याचा ज्याचा मानस आहे असा खेळाडू 7 नंबर जर्सी परिधान केलेला चढाई पट्टो. बघूया निदान रेषा पार करतोय. पुन्हा एकदा 5 नंबर जर्सी परिधान केलेला चढाई पट्टू आहे. तो निलेश कडनं काय घुसत नाही. निदान रेषा पार करतोय. एक भारदस्त शरीर यष्टीचा चढाई पट्टू आहे. आता मात्र डाव्या कॉर्नर मधून खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न आहे. बघूया निदान रेषा पार करतोय. तू जातोय कधी आणि मी येतोय कधी. पुन्हा एकदा डोर डायरेक्ट आहे. बजर झालेला आहे. सचिनला बाद करण्याचा प्रयत्न आहे रे यशस्वी. सचिनला पुन्हा एकदा डोर डायरेक्ट थर्ड रेड बजर झालेला आहे. त्यामुळे एखादं गुण प्राप्त करावं लागणार आहे. खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न आहे. पुढे भिंत आडवी आहेत आणि सामन्याचं मध्यंतराला गुणफलकाचं आहे 8-3-3-8. त्याच्या पुढचा सामना आहे सुखाई नांदेड वर्सेस जुगाई विक्रवली. आपल्यासाठीचा दुसरा पुकार आहे. आपण तयार राहायचंय. निर्णय सत्रात 2-2-1-2चा फुलान संघ आहे. अशा वेळेस 7 विरुद्ध 1 असं आक्रमण आहे. आणि आता मात्र सनगरेवाडी संघानं एक जोरदार खेळ करणं गरजेचं आहे. स्कॉर्पिओ किक मारण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा शेवटचा डिफेंडर आहे. 1+2 = 3 पॉइंट्स. 3 गुणांची कमाई होते. आता जोरदार खेळ करावा लागणार आहे. एक सुपर रेड करणं गरजेचं आहे ते या सनगरेवाडी संघासाठी. कारण निर्णय सत्र आहे आणि थोडीशी पडझड झाली होती ती पूर्वार्धाच्या काळात. आता निर्णय सत्र चालू आहे. अविनाश थोडीशी घाई होताना बघायला मिळतोय. थोडासा संयम नासळला जातोय अविनाश याच्याकडून आणि त्याचा फायदा होणार आहे सनगरेवाडी संघाला. अविनाशला जास्तीत जास्त वेळ मैदानाच्या बाहेर ठेवणं गरजेचं आहे सनगरेवाडी संघासाठी. आणि सनगरेवाडी संघानं विशेषतः एक जोरदार खेळ करणं गरजेचं आहे. कारण आता वेळ कमी होत चाललेली आहे. निर्णायक सत्र आहे आणि अशा वेळेस गुणांचा आलेख मंदावलेला बघायला मिळतोय तो सनगरेवाडी संघाचा. त्यामुळे सनगरेवाडी संघानं जोरदार खेळ करणं गरजेचं आहे. अमितला माहिती आहे की आता आपला एक साथीदार मैदानाच्या बाहेर आहे. त्यामुळे आता आपण कसा खेळ करायचा आपण एक महत्वाचा आधारस्तंभ आहोत. विशेषतः सनगरेवाडी संघाकडून सचिनने आणि त्याच्या साथीदारांनी सुद्धा एक जोरदार खेळ करणं गरजेचं आहे. बघूया पुन्हा एकदा 2-2-2चं क्षेत्ररक्षण असताना निदान रेषेच्या आसपासची खेळी आहे. संयम सुटला जातोय. संयम भासळला जातोय. अमी 7 नंबर जर्सी परिधान केलेला चपळ चाणाक्ष असा खेळाडू जबरदस्त डिफेन्स आहे. आता मात्र पडझड बघायला मिळते. काय होणार काय बिघडणार थोड्याच वेळात आपल्याला बघायला मिळणार आहे. 2-2चं क्षेत्ररक्षण आहे. अविनाश मैदानाच्या बाहेर आहे. अमित मैदानाच्या बाहेर आहे. त्याचे साथीदार मैदानाच्या बाहेर आहेत. बघूया सामना कसा होणार आहे. मध्यंतराला 8-3 असं गुणफलक होतं. मात्र मध्यंतरानंतर एक जोरदार खेळ केला जातोय सनगरेवाडी संघाकडून. पुन्हा एकदा 4 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू एक छान बदलानित्य बघायला मिळतं. स्कॉर्पिओ किक मारण्याचा प्रयत्न आहे. त्याच्या पुढचा सामना होणार आहे तर सुखाई नांदेड वर्सेस जुगाई विक्रवली. आपल्यासाठीचा दुसरा पुकार आहे. निदान रेषा पार करतोय आणि आपल्या प्रांगणात परततोय. पुन्हा एकदा
2-2चं क्षेत्ररक्षण आहे. अशा वेळेस 5 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय. अतिशय छान बदलादित्य बघायला मिळतोय. स्कॉर्पिओ किक मारण्याचा प्रयत्न आहे. निलेशच्या बाजूने घुसण्याचा प्रयत्न आहे. त्याला माहिती आहे राईट कॉर्नरला अविनाश नाहीये. शेवटची 4 मिनिटं आहेत. गुणफलक आहे 12-6 शेवटची 4 मिनिटं आहेत. आता निलेशवर जबाबदारी वाढणार आहे. निलेश चढाईसाठी सज्ज होतोय कारण अमित मैदानाच्या बाहेर आहे. त्यामुळे निलेशला माहिती आहे की आता आपल्या संपूर्ण संघाची मदार खांद्यावर अजूनही वेळ गेलेली नाहीये. सोनगरेवाडी संघाकडून पुन्हा एकदा 1 गुण प्राप्त होतोय. 2-2चं क्षेत्ररक्षण असताना पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज होतोय. खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न आहे. प्रोटो टच करण्याचा प्रयत्न आहे. आता काय आवाज सोडत नाही. मागाशी सुटला म्हणून चुकून जबरदस्त डिफेन्स केला जातोय अविनाश. शेवटची 3 मिनिटं आहेत. लास्ट 3 मिनिट्स रिमेनिंग. आता मात्र पुन्हा एकदा 2-2चं क्षेत्ररक्षण आहे. आवा चढाईसाठी सज्ज होतोय. अमित मैदानात येतोय. अमितला माहिती आहे की आता कसा खेळ करणं गरजेचं आहे. अंतरावरचं क्षेत्ररक्षण आहे आणि ज्यावेळेस अंतरावरचं भेदरलेलं क्षेत्ररक्षण असतं त्या ठिकाणी अविनाशला चक्रव्यूहात फसवलं जात आहे. पुन्हा एकदा 2-2चं क्षेत्ररक्षण असताना सामन्याची वेळ कमी होत चाललेली आहे. शेवटची 2 मिनिटं आहेत. शेवटची 2 मिनिटं आहेत. सुरत सर पुढच्या दोन्ही संघांना तिसरा आणि अंतिम पुकार आहे. सुकाई नांदेड वर्सेस जुगाई बिगरवली. आपल्यासाठीचा तिसरा आणि अंतिम पुकार. का घरी जायचं मी काय करू. निदान रिक्षा धरली होती. लाईन टच धरली होती. मात्र असा धडका दिला जातोय. 1 गुण आहे. शेवटचं 1 मिनिट आहे. लास्ट 1 मिनिट. 1 गुण आहे. पुन्हा एकदा नवोदित खेळाडूला सुवर्ण संधी दिली जाते. शेवटच्या क्षणांचा खेळ शिल्लक आहे. अशा वेळेस चला जाऊ दे. शेवटची तरी वेळ मिळालेली आहे. बराबर पाडू नका.